एवरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर आज आहे भाऊबीज। सर्व दादांना भाऊबीजेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि मी परत मस्तपैकी साडी वेअर केली आहे, दिवाळीचीच साडी घातली आहे। आज जायचं आहे माझ्या माहेरी, सो चलो बघूया। आणि आमच्या ताई पण आल्या आहे, पण मग त्यांनी रात्रभर ट्रॅव्हल केलं, त्याच्यामुळे त्या झोपणी झाली त्यांची, त्याच्यामुळे मग त्या आता आराम करताय। आणि ते पण नंतर त्यांची भाऊबीज सेलिब्रेट करतील। त्यांची म्हणजे मिस्टरांची आणि ताईन त्यांची भाऊबीज बघायची असेल तुम्हाला तर माझ्या ताई पण व्लॉग करता, त्यांचं तृप्ती बलक व्लॉग्स म्हणून चॅनल आहे। सो तो पण म्हणजे तुम्हाला पण समजेल की इथलं भाऊबीज कसं सेलिब्रेट होतं। ते पण भाऊबीज पण आहे आणि आज आमच्यासाठी भाऊबीज हा पण स्पेशल दिवस आहे। आणि अजून एक काहीतरी खास कारण आहे, त्यासाठी पण आमच्यासाठी हा दिवस अजूनच थोडा स्पेशल आहे, कारण की आज आहे आमच्या आईंचा बर्थडे। म्हणजे आई आज 50 वर्षाच्या झाल्या, सो त्यांचा पण बर्थडे आहे। सो आम्ही ते पण सेलिब्रेशन करणार आहे, पण ते रात्री। सो तर आज आहे आमच्या आईंचा बर्थडे आणि आई झालेल्या आहे 50 वर्षाच्या, म्हणजे त्यांचा आज 50वा बर्थडे आहे। सो आमच्यासाठी हा दिवस अजून स्पेशल बनलेला आहे। तर तुम्हीही व्हिडिओद्वारे आमच्या आईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या। हॅपी बर्थडे आई, तुम्हाला आरोग्यदायी आयुष्य लाभो। नावात 50 झालेली आहे, आता इथून पुढे काय ते नाही सांगते ना। आतापर्यंत हाफ सेंचुरी कंप्लीट केली आहे, झाली आतापर्यंत प्रवास झालेला आहे सुखरूप। आता इथून पुढचा काय, इथून पुढचाही सुखरूपच होणार आहे। तुमचे सर्वांचे आशीर्वाद असले तर नक्कीच होणार। येस। सो सगळ्यांनी आमच्या आईंना बर्थडे विश करा, व्हिडिओद्वारे कमेंट्स करा। देखते आज हम क्या करते हैं। हाँ, आम्ही कसा बर्थडे सेलिब्रेट करतो हे आम्ही रात्री बघा तुम्ही। मला जायचंय, तर आई आता इकडे मला फराळाचं हे पॅकिंग करून देत आहे सगळं काही। हे बघा आमच्या ताई पण आले आहे, त्यांची झोप नाही झाली आहे, रात्रभर त्यांनी ट्रॅव्हल केलं, त्याच्यामुळे थोडा वेळ आराम करत होत्या त्या। आणि आम्ही त्यांना बळबळ झोपेतून उठवून दिलंय आणि बसायला सांगितलंय। चलो। आणि येस, मला सगळ्यांना भाऊबीजच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। येस, हे पण भाऊबीज सेलिब्रेशन करणार आहे यांचं इथे। आणि बघू मग आपण आमच्या आईंचा स्पेशल दिवस आहे आज। स्पेशल दिवस माझे मुलं कसे स्पेशल साजरा करतात, तू कशी स्पेशल पार्टी देणार आम्हाला त्याच्यावर ना। येस, आईंचा बर्थडे आणि आम्ही आईंकडूनच पार्टी मागतोय। येस, असं आमचं चालू आहे। जसा बर्थडे असतो तोच पार्टी देतो। मला रागवत मारत लहानपणापासून आम्हाला मोठं केलं। आईचं खूप आम्हाला प्रेम मिळालं ते संध्याकाळी तुमचं आणि 50 वय आज आमच्या आईचं कंप्लीट झालंय। चलो, आता मला जायचंय माहेरी आणि माझा भाऊ आलाय मला घ्यायला। सो मी जाईन आणि इकडे ताई उठले, आता फ्रेश वगैरे होतील। आणि आईंचा बर्थडे तर आईंना फोन चालू आहे, बर्थडे विश। येस, नुसते फोन फोन आज, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे। चलो चला, आता मी आली आहे माझ्या माहेरी आणि माझी आत्या पण आली आहे। हे नाना आहे, ते पप्पांचे भाऊ आहे, म्हणजे पप्पांचा आत्ते भाऊ, दादा मम्मी आणि ही पप्पांची आत्या आहे। सो आम्ही तिघी पण आलेलो आहे भाऊबीज सेलिब्रेशन करायला आणि रांगोळी पण काढली छोटीशी। सो चलो, आता भाऊबीज आम्ही औक्षण करून घेतो। इकडे हे पप्पांचं देवघर आहे, मस्तपैकी लाइटिंग वगैरे लावलेली आहे देवघरामध्ये। त्यानंतर मग इकडे आम्ही भाऊबीज सेलिब्रेशन करायला स्टार्ट केलं। सगळे बसले होते, पप्पा नाना भाऊ दोघं पण। तर सर्वात आधी मी औक्षण करून घेतलं, सर्वात आधी पप्पांचं औक्षण केलं, मग नानांचं केलं, त्याच्यानंतर मग मोठ्या भावाचं केलं, मग छोट्या भावाचं केलं। असं छानपैकी आम्ही भाऊबीज सेलिब्रेट केलं। बाकीचा पण बराच आवाज येत होता, त्याच्यामुळे बाकीचा मी आवाज म्यूट करून टाकला। सो असं छानपैकी आमचं भाऊबीज सेलिब्रेशन झालं। हे झाल्याच्यानंतर मग मला माझ्या आत्याच्या पण घरी जायचं होतं, कारण की माझे भाऊ पण आलेले होते आणि माझा औरंगाबादचा भाऊ पण आलेला होता। सो मग मला तिकडेही जायचं होतं। सो अशा पद्धतीने माझं भाऊबीज सेलिब्रेट झालं।
त्यानंतर मग आत्याने सगळ्यांना ओवाळून घेतलं. आत्याला तर काही जास्त खाली बसता येत नाही, कारण की ते गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं होतं तिचं, त्याच्यामुळे अजून जास्त खाली असं पायावर बसता येत नाही. त्याच्यामुळे मग ती असं उभं राहूनच औक्षण करत होती. पप्पांसाठी एक गिफ्ट आणलंय, त्यात आता ओपन केल्यावर समजेल काय. ओके. त्यानंतर मग इथे माझ्या पप्पांची आत्या औक्षण करत होती. तिने सर्वात आधी आजोबांच्या फोटोचं औक्षण केलं, त्याच्यानंतर मग पप्पांनी त्यांचं औक्षण केलं. आता इकडे आमच्यासाठी वहिनीने मस्तपैकी जेवण बनवलं आहे, तर आम्ही सगळे आता जेवण करतो. आणि मम्मी तिकडं मल्हारला बाहेर काढते. गेला का? त्याला मध्ये येऊन बसायचंय. हे पा, थोडा वेळ बाहेर थांबणार आहे, थोडा वेळ थांब. जेवायला मस्तपैकी आत्याला तर काही खाली मांडी घालून बसता येत नाही अजून, त्याच्यामुळे तिला असंच वरती बसावं लागतं. वहिनीला पण तिच्या माहेरी जायचंय थोड्या वेळाने, तिचं इथलं आवरलं की मग ती जाईल. आणि जेवायला आहे भजे, रशी, कुरडई, पापडी, भजे. आणि इकडे काय बनवले? गोड खीर. मस्त बासुंदी सारखीच दिसती. बसा आजी. आता आम्ही सगळे जेवण करतो. तुम्ही पण जेवता ना दोघी, का तुम्ही नाही जेवत? चलो आता आम्ही जेवण करतो मस्त पैकी. वहिनीला पण जायचं त्यांच्या माहेरी, आणि लाडू रडतोय. पोरी गेले आधीच. कसं जाणार तुम्ही? बसनी किंवा बर. आता मी माझ्या आत्याच्या घरी आली आहे भावांना ओवाळायला. स्वतः इथे पण औक्षण करते. आणि हा माझा औरंगाबादचा भाऊ आहे, तो आलाय. कालच आला ना? हो, कालच आला. हा भाऊ, हे दोघांना पण तुम्ही मागेच बघितले, फक्त हा नव्हता मागच्या वेळी रक्षाबंधनच्या वेळी, तो दिवाळीला आलाय. आणि इकडे मामा पप्पा बसले. आता मी यांचं औक्षण करते. वहिनी चालली आता तिच्या माहेरी भाऊबीज करायला. बाय बाय. चला आई, आम्ही मामाच्या घरी आलोय आता आणि मस्तपैकी मजा करतोय थोडीशी. सो आम्ही थोडं बाहेर आलोय, पाणीपुरी वगैरे खायची आम्हाला काहीतरी. त्याच्यामुळे माझी एक मावशी, मम्मी आणि आम्ही आलो. आम्ही भाऊ बहीण सगळे आलोय बाहेर. थोडंसं आम्हाला असंच काहीतरी खायचं होतं, त्याच्यामुळे सो आता आम्ही हे एन्जॉय करतो. आणि जेवण तर बघू आता काहीतरी.
मम्मीसाठी आईस्क्रीम घेतली आहे. इकडे साक्षी स्नेहा बसले आहे. आम्हाला पाणीपुरी खायची आहे. सिद्धू आणि इकडे मावशी बसली आहे. आणि अजून छोट्या मुलांना आम्ही घरीच ठेवून आलो आहे आणि आलो इथे पाणीपुरी खायला. आम्हाला सगळ्यांना पाणीपुरी खूप आवडते. सो पाणीपुरी घ्यायची. सो चलो आता आम्ही मस्तपैकी सगळे भाऊ बहीण मजा करणार आहे. सो चला आता आम्ही मस्तपैकी आमचा एन्जॉय करतो. आम्ही सगळे बहीण भाऊ एकत्र आलोय. मावशींच्या सगळे आले. मस्तपैकी मजा करायची आम्हाला. सो आणि आजचा व्हिडिओची एंडिंग मी इथेच करते. आपला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.